सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांचे 122 अर्ज दाखल। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपकी बार 75 पारचा नारा। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि पोलीस महासंचालकांची आज बैठक। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर होणार चर्चा। शिवाजी पार्कावरील प्रचारासाठी 4 पक्षांकडून अर्ज। ठाकरेंची शिवसेना मनसेकडून सांगता सभेसाठी अर्ज, तर संयुक्त सभेसाठी भाजप शिवसेनेचा अर्ज। सांगली महापालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। महापालिका क्षेत्रात 4,54,430 मतदारांची नोंद। 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती। महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मैदानात उतरणार। युतीची अधिकृत घोषणा, उमेदवारांची यादी आणि वचननामा एकत्रित जाहीर करण्याची शक्यता। यवतमाळमध्ये 6 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान। पालिका कर्मचाऱ्यांना निवडणुकीपूर्वी प्रशिक्षण। छत्रपती संभाजीनगरात राजकीय पक्षांचे बॅनर हटवण्यास सुरुवात। निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर, पालिका सज्ज। शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबई पालिका निवडणुकीसाठी महत्त्वाची बैठक। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार महत्त्वाची चर्चा। वांद्र्यातील रंगशारदात बैठकीचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप युतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर। युतीतील चर्चेच्या बैठकीतून डावलल्याचा आरोप। आमदार किशनचंद्र तनवाणी यांनी संजय शिरसाटांकडे केली तक्रार। यवतमाळमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी स्वीप उपक्रम। नगर परिषदेकडून प्रभाग निहाय कर्मचारी नियुक्त। 7 प्रभागात उमेदवार अधिक असल्यानं 3 बॅलेट युनिट। अकोला पालिका निवडणुकीत 3ऱ्या आघाडीची तयारी। भाजपमधील सक्रिय नाराज गटाकडून स्वतंत्र 3री आघाडी उभारण्याच्या हालचाली। अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज जाहीर सभा। भाजपा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी प्रचार सभेचं आयोजन। निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी विरार दौऱ्यावर। विरारमधील शिवसैनिकांशी साधणार संवाद। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर। धर्माबाद नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांची आज प्रचार सभा। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर। मतदार यादीत एकूण 1,43,44,315 मतदार। मुंबईत 53% पुरुष तर 47% स्त्री मतदार। अहिल्यानगर पालिका निवडणुकीत महायुती म्हणूनच सामोरं जावं, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार। निवडणुकीच्या काळात गोळीबार झाल्यानं खळबळ। गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। दुबार नावं काढून टाका, बहुजन विकास आघाडीची महापालिका आयुक्तांकडे मागणी। वसई विरार महापालिकेत 80,000 दुबार मतदार असल्याचा बवियाचा दावा। अनधिकृत फलकांवर पालिकेची कारवाई। आचारसंहिता दरम्यान पालिकेनं 2,000 फलक हटवल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर। पालिका निवडणुका जाहीर होताच महायुतीत तणावाचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर। सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टवर सायबर पोलिसांची गस्त, तर 1,100 परवानाधारक शस्त्र जमा केली जाणार। सोलापुरात राष्ट्रवादीकडून अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी नजीब शेख यांची निवड। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नजीब शेख यांना मोठी जबाबदारी देण्यात आली। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। बैठकीत पक्षांची ताकद, इच्छुक उमेदवार आणि महायुती म्हणून लढण्याबाबत चर्चा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी बोलावली मंत्रालयात बैठक। रॅपिडो बाईक चालकाने तरुणीचा विनयभंग केल्यानंतर बैठक महत्त्वाची। भाजप आणि शिवसेनेत मुंबईतील जागांवरून रस्सीखेच। दक्षिण मुंबईतील अनेक जागांवर दोन्ही पक्षांचा दावा। ठाकरे सेना काँग्रेसच्या ताब्यातील जागांसाठी दोन्ही पक्ष आग्रही। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत। कोकाटे मंत्रालयात आज घेणार अजित पवारांची भेट। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटे अडचणीत। महसूल मंत्र्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। महसूल अधिकारी कर्मचारी वर्गात मोठा असंतोष। महसूल मंत्र्यांच्या धडाकेबाज घोषणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप। 19 डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। पुणे पुस्तक महोत्सवाला मंत्री आशिष शेलारांची भेट। पुण्यात वाचन चळवळ जिवंत ठेवण्याचं काम पुस्तक महोत्सवानं केलं, शेलारांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेची आज पुन्हा बैठक। मुंबई पालिका निवडणुकीसाठीच्या युतीबाबत बैठक। राज ठाकरेंसोबतच्या युतीवर चर्चा होण्याची शक्यता। एम के मढवी यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश। शिवसेना बळकट आहे, लोकांना फक्त विकास हवा। शिवसेनेनं फक्त विकासाचं राजकारण केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। एकत्र कुठल्या जागा लढायचा याचा निर्णय झालेला नाही। एकनाथ शिंदेंनी निरंजन डावखरे, संदीप लेले आणि भाजप जिल्हाध्यक्षांसोबत केली चर्चा।
कल्याणमध्ये पुन्हा एकदा पक्षप्रवेशावरून वाद. भाजप आणि शिवसेनेकडून प्रवेशाबाबत अफवा पसरवल्या जात असून भाजप पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती प्रसारित केल्याचा वंदना गीध यांचा गंभीर आरोप. ईडी कार्यालयावर आज काँग्रेसचा धडक मोर्चा. भाजपकडून सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप प्रकरणी काँग्रेस आक्रमक. शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील घेणार शरद पवारांची भेट. सिल्वर ओक निवासस्थानी घेणार भेट. मुंबईत आज राष्ट्रवादीची बैठक. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर होणार बैठक. मनसेच्या नेत्यांची आज शिवतीर्थ बैठक. राज ठाकरेंनी बोलावली बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची आज सकाळी 11 वाजता पुण्यातील पत्रकार भवन इथे पत्रकार परिषद. हिंगोलीत जलजीवन मिशनची कामं तातडीनं पूर्ण करा. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पुण्यातील आंदेकर टोळीतील सदस्य गणेश उर्फ सूरज अशोकला अटक. आरोपी गेल्या 2 वर्षांपासून होता फरार. हिंगोलीत बनावट दारू बंद करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांचं उत्पादन शुल्क विभागाकडे बनावट दारूबंदीसाठी निवेदन. अहिल्यानगरातील छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचा अभिवादन सोहळा. पालकमंत्री राधाकृष्ण पाटलांनी केलं अभिवादन. सांगली जिल्हा सत्र न्यायालयात भूषण गवई आणि स्वर्गीय पतंगराव कदमांच्या तैलचित्र लावण्यात आलं. कोल्हापूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते तैलचित्राचं अनावरण. यवतमाळमध्ये शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगच्या अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर. संचालकांचा विशेष सभेत 13 विरुद्ध 0 मताने मंजूर. यवतमाळच्या शेंदूरसनी ग्रामपंचायतीत आढळल्या जन्माच्या 27,397 नोंदणी तर मृत्यूच्या 7 नोंदणी. चंद्रपुरात खासगी ट्रॅव्हल्समुळे वाहतूक कोंडी. वर्दईच्या ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्स रस्त्यावरच उभ्या नागरिकांना त्रास. सांगलीत बाबा आढावांना आदरांजली सभा. बाबा आढावांचं कार्य पुढे नेण्याचा मेहनती आणि कष्टकऱ्यांचा निर्धार. पुणे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली. डिसेंबर महिन्यातील 6 दिवस खराब श्रेणी. मुंबईवर प्रदूषणाची चादर. दादर चौपाटीवर पहाटेपासूनच धुरकट वातावरण. अमरावतीच्या मेळघाटातील पर्यटकांना खुशखबर. कोलकास येथील हत्तीनींवरून जंगल सफारी सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीसाठी खासगी क्लासचे शुल्क परवडत नसल्यानं अनेक तरुणी वंचित. 10वी उत्तीर्ण महिलांना पोलीस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण देणार. संतोष देशमुख हत्या प्रकरण. मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळवण्यासाठी दाखल याचिकेवर सुनावणी. छत्रपती संभाजीनगरची अंतिम पैसेवारी 47.81. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम पैसेवारी घोषित. नववर्षात वाढीव एसी लोकल मध्य आणि पश्चिम रेल्वेत दाखल होणार. एसी लोकलच्या 10 ते 12 फेऱ्या वाढणार. पोर्श अपघात आरोपी असणाऱ्या 7 जणांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला. न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. शहीद अग्निवीर मुरली नाईक यांच्या पालकांची उच्च न्यायालयात धाव. कुटुंबाला सैनिकाच्या कुटुंबाप्रमाणेच दर्जा देत योजनांचा लाभ देण्याची मागणी. शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती. मराठवाड्यातील 5ही जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना 2012 ते 2024 दरम्यानचे शालार्थ आयडी फाईल तपासासाठी तयार ठेवण्याचे निर्देश. वाल्मिक कराड संघटित गुन्हेगारी चालवणारा व्यक्ती. आंधळेनं वाल्मिक कराडलाच व्हिडिओ कॉल केल्याचं फॉरेन्सिक तपासणीत उघड. बीडच्या वडवणी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची दांडी यात्रा. तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प. अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी स्वीकारला पदभार. अरविंद चावरिया यांची बदली झाल्यानंतर राकेश ओला अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त. परभणीच्या गंगाखेडमधील 110 कुटुंबियांचं आंदोलन. राहत असलेली जागा रिकामी करण्यासंदर्भात मिळालेल्या नोटिसांविरोधात आंदोलन. आरोपी निलेश पडोळे फरार. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील 111 कोटी SBI मधून काढण्याचा निलेशनं केला होता प्रयत्न. वाशी पोलिसांच्या वतीनं शाळेसमोर सुरक्षेच्या दृष्टीनं मॉकड्रिलचं आयोजन. सुरक्षिततेसह आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद याचा सराव. भिवंडीतील 3 बत्ती मच्छी मार्केट मागील काही महिन्यांपासून बंद. मच्छी विक्रेत्या महिलांना नाहक त्रास. तपोवन परिसरात प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द. निविदा रद्द झाल्याचे शासनाच्या साईटवर झाले स्पष्ट. हिजाब वादावरून अकोल्यात आंदोलन. कथित घटनेच्या निषेधार्थ मोहम्मद अली चौकात निषेध व्यक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.